नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 34. विशाल संध्याला म्हणाला, आपल्याला जेव्हा बाळ पाहिजे आहे तेव्हाच ते येईल. तू तयार नाहीस ना? मग आपण लवकर याचा विचार नको करूयात. आणि फिरायला जायचं अजिबात कॅन्सल नाही करायचं, समजलं? जायचं म्हणजे जायचं. मस्त 2 दिवस एन्जॉय करायचा. आपण फक्त तेच करायला चाललो आहोत का, वेडाबाई कुठली? अगं, तुझं पण कॉलेज चालू होईल, नंतर मला सुट्ट्या भेटणार नाहीत. म्हणून म्हटलं आता 2 दिवस सुट्टी आहे तर फिरून येऊयात मस्तपैकी. संध्या म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला जायचंय ना फिरायला? आणि मी विशाल तिला म्हणाला, मित्रांसोबत गेलो असतो ग, पण म्हटलं बायकोला फिरवून आणावं. विशाल संध्याला म्हणाला, मग काय करायचं, जायचं ना? संध्या त्याला मिठी मारत म्हणाली, हो जायचं. विशाल संध्या एकमेकांच्या मिठीत झोपले. संध्या लवकर उठली आणि पटकन तिचं आवरलं. थोडासा दोघांपुरता नाश्ता केला तिने. विशाल पण उठला होता, त्याचा तो आवरत होता आणि बॅग पण भरत होता. संध्या त्याला म्हणाली, अहो झालं का आवरून तुमचं? आणि बॅग पण झाली भरून? विशाल म्हणाला, हो भरली. तुझे काय कपडे भरायचे आहेत का? ते काढून ठेव, मी बॅगमध्ये टाकतो. संध्या त्याला म्हणाली, हो मी येते आतमध्ये. संध्या किचनमध्ये होती आणि विशाल बेडरूममध्ये. सगळे झोपले होते. या बाबांनी आंघोळ केली होती आणि नुसताच टॉवेल गुंडाळला होता. बॅग भरून झाली त्याची. संध्याची नाश्त्याची लगबग चालली होती आणि विशाल तिला म्हणाला, संध्या तुझे कपडे भरू का ग मी? ड्रेस घ्यायचे आहेत ना? आणि काय घ्यायचं आहे अजून? संध्या त्याला म्हणाली, हो माझे पण कपडे घ्यायचे आहेत. तो रेड कलरचा आणि ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे ना तुम्ही घेतलेला, तो घ्या. आणि काल ड्रेस घेतला होतात ना, तो राहू द्या, तो आत्ता घालत जाताना. संध्या हे बघ, हाच ना? संध्याने किचन मधनं पाहिलं आणि म्हणाली, हो तोच. विशाल तिला म्हणाला, अजून काय घ्यायचंय बोल लवकर. संध्या म्हणाली, घ्यायचेत अजून कपडे, ते मी घेईन. संध्या मनातच म्हणाली, नाहीतर उगाच बदमाशी करायला कारण भेटायचं या माणसाला. तरी विशालने तिचे बाथरूम मध्ये वाळत घातलेले अंतर्वस्त्र हातात घेतले आणि तिला म्हणाला, संध्या हे बघ, ह्या दोघे पण येणार आहेत ना आपल्या बरोबर? आणि आणि नवीन पण मैत्रिणी झाल्यात ना तुझ्या काल, त्यांना पण बॅगेत घ्यायचं आहे का? संध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, नालाय कुठले, थांबा बघते आता तुमच्याकडे. लाटणं घेतलं तिने आणि त्याच्यावरती उघडत त्याच्या दिशेने पळत आली. ती आतमध्ये आली तशी विशालने पटकन दार लावलं आणि तिच्या तोंडात तोंड घातलं. 5 मिनिटं संध्याला किस केला आणि तोंडातून तोंड बाहेर काढून तिला म्हणाला, काय मारायला आली होतीस नवऱ्याला? हे शिकवलं आहे का तुझ्या आईने नवऱ्याला मारायचं लाटण्याने? संध्या म्हणाली, नवरा तेवढा गुणाचा आहे ना माझा, आईने चांगले संस्कार दिले आहेत. पण तुम्हाला काय हो, हे आलं असतं ना कोणीतरी. आप्पा उठण्याची पण वेळ झाली आहे, त्यांनी बघितलं असतं तुमचा फाजीलपणा तर माझं तर लाजून लाजून पाणीच झालं असतं. विशाल तिला म्हणाला, नशीब ते लाटणं माझ्या पाठीत बसलं नाही, नाहीतर एखादा हाड मोडला असतं. संध्याला आता खूप हसायला येत होतं. त्याला म्हणाली, किती हसवतं हो, तुम्ही नुसते नटकट आहात. लहानपणी पण असेच होतात का हो? विशाल म्हणाला, संध्या लहानपणाचं काही विचारू नकोस. लहानपणी लोक घरात घरात यायची आपल्या, माहितीये का? संध्या म्हणाली, कशाला? अगं तुझ्या नवऱ्याचा सत्कार करायला. आईला शोधत असायची माझ्या ओव्या गाण्यासाठी. तुमच्या विशालने हे केलं, तुमच्या विशालने ते केलं. तुमचा दादा खूप शांत आहे, पण हा विशाल एकदम खोडील कांदा आहे, असे म्हणायचे. सारखा मित्रांसोबत असायचो आणि काय झालं की पळत यायचं आणि आईच्या पदरामागे लपायचं. आईने 1-2 चापटी लावली की आई ताकीद द्यायची, असं वागायचं नाही. मग 1-2 दिवस जरा सुधरायचं, त्याच्यानंतर परत तेच. विशालने संध्याच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि तिला म्हणाला, संध्या माझी एक लहानपणीची आठवण सांगू का तुला? संध्या म्हणाली, सांगा ना. मी लहान होतो ना तेव्हा
खालच्या वाडीतल्या काकूंनी नवीन सोफा आणला होता घरात. सगळं चांगलं होतं. नवरा चांगला कामाला होता. मुंबईला चांगल्या कंपनीत नोकरी होती त्याला. आणि आपल्या घरी एवढं काही चांगलं नव्हतं. तेव्हा त्यांचा मुलगा आणि माझी चांगली मैत्री होती. खेळायला मी त्यांच्याकडेच असायचो. त्यांच्या नवऱ्याने नवीन सोफा घरात घेऊन आला आणि आम्हाला किती आनंद झाला सोफा आला म्हणून. नवीनच होतं तेव्हा. नवीन गोष्टीचं खूप अप्रूप वाटायचं आम्हाला. अगं साधा टीव्ही जरी कुणी घेतलं ना तरी आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटायचं. मग मी आणि माझा मित्र त्या सोफ्यावरती उड्या मारायला लागलो आणि मित्राचे वडील हातात शिमटी घेऊन तरातरा पुढे आले आणि त्या शिमटीचे 5-6 फटकारे जोरात माझ्या पायावरती ओढले आणि मला म्हणाले, लायकी आहे का रे तुझी ह्या सोफ्यावरती बसायची तरी, आणि उड्या काय मारतोस आमच्या सोफ्यावर? एवढीच हौस असेल ना उड्या मारायची तर तुझ्या बापाला म्हणावं. तुझी लायकी असेल तर घे असले 2-3 सोपे आणि रात्रंदिवस उड्या मारत बस त्याच्यावर. सर निघ इथून. विशालचे डोळे पाण्याने भरले आणि त्यामध्ये राग आणि अपमान दोन्ही करकचून भरले होते. मला मारलं, मला बोललं, त्याचं काही नाही, पण आप्पांचा अपमान झाला. आणि संध्या मी तसाच भरलेल्या डोळ्यांनी घरी पळत आलो. मित्र हाका मारत होता, अरे थांब आपण खेळू, पण मी निघून आलो. एवढूशा वयात झालेला अपमान मला सहन नाही झाला. आईला येऊन घट्ट बिलगलो आणि रडत रडत हुंदके देत आईला म्हणालो, आई आपल्याजवळ पैसे कधी येणार ग? म्हणजे आपण त्या पैशाने घरामध्ये सगळं घेऊ. आई म्हणाली, काय झालं विशाल, तुला कोणी काय बोललं का? आणि आईचं लक्ष त्याच्या पायावरती गेलं तर पायावर मारलेल्याचे व्रण उठले होते. आई म्हणाली, तुला कुणी एवढं मारलं? विशाल आईला म्हणाला, आई आपल्याकडे चांगल्या वस्तू नाहीत ना, आपण हौस करत नाही म्हणून लोक आपल्याला खूप गरीब समजतात. माझा मित्र घरी आला की तू अशी वागतेस का त्याच्यासोबत? बघ किती प्रेमाने वागतेस त्याच्याशी. आणि त्याचे वडील डायरेक्ट मला बोलले, तुझ्या बापाला सांग असला सोफा घ्यायला आणि त्याच्यावर नाच, त्याची लायकी असेल तर घेईल. आई आपण पण सोफा घेऊयात ना नवीन. आई म्हणाली, विशाल त्याच्यासाठी खूप पैसे कमवायला लागतात आणि खूप शिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे सगळे लोक आपली इज्जत करतात आणि आपल्याला मान पण देतात. तू भरपूर शिक. आणि विशालच्या तोंडून नकळत गेलं, आई मी मोठेपणी पोलीस होईल म्हणजे बघ सगळे मला घाबरून राहतील आणि भरपूर पैसे कमवेल आणि असले 10 सोपे घरात घेऊन येईल त्यांच्यापेक्षा पण भारी. संध्या विशालला तिचे दोन्ही कान पकडत म्हणाली, अहो सॉरी. विशाल म्हणाला, का ग सॉरी? तुमच्यावरती लाटणं उगरलं ना मी म्हणून. विशालने अगदी तिच्या डोक्यावरती हात ठेवत तिला म्हणाला, इट्स ओके बालिके, तुला तुझ्या प्राणातने क्षमा केलं आहे. तुला तुझी आंतरवस्त्रे दाखवली म्हणून राग तर आला नाही ना? संध्याने आता त्याला एक मुक्की मारली आणि म्हणाली, शांत बसा नालायक कुठले. विशाल आणि संध्या आता खूप हसायला लागले. संध्याने पटकन तिचं आवरलं. विशालने पण नाश्ता करून घेतला. तोपर्यंत आई किचनमध्ये आलेल्या होत्या. संध्या आईला म्हणाले, आई आम्ही निघतो आता, उद्या लवकर येऊ. विशाल पण बॅग घेऊन बाहेर आला आणि आईला म्हणाला, आई आम्हाला निघावं लागेल. आई म्हणाली, हो जा आता, नाहीतर ऊन वाढेल खूप. आणि तिथे पोचल्यावर आम्हाला फोन करा आठवणीने. आप्पा पण तेवढ्यात आले. विशालला म्हणाले, निघालात का? विशाल म्हणाला, हो आप्पा, उद्या लवकर येईल. आप्पा म्हणाले, ठीक आहे, सुखरूप जा आणि सुखरूप या. विशालने आणि संध्याने आई आप्पांच्या पाया पडले आणि देवाला सुद्धा नमस्कार केला. दोघेही निघाले. विशालने गॉगल लावला आणि संध्याला म्हणाला, संध्या तुझा गॉगल कुठे आहे ग? संध्या म्हणाली, नाही आणला, राहू दे. विशाल म्हणाला, नको अगं, ऊन बघ, नंतर वाढेल ऊन, तुला उन्हाचा त्रास होईल. जा घेऊन ये आतमधून. संध्याने तिच्या पर्समधून गॉगल काढला आणि एकदम स्टाईलमध्ये डोळ्याला लावला. विशाल तिला म्हणाला, अरे वा, आता कशी दिसते माझी हिरोईन? सगळं आणलेलं असतं पण उगाच नाटकं करायची. नवरा आपली किती काळजी घेतोय ते बघायचं, हो का नाही?
संध्या त्याला म्हणाली, अहो आता इथेच टाइमपास करायचा आहे का? चला ना लवकर, नाहीतर खूप ऊन होईल आणि आपल्याला पोहोचायला पण उशीर होईल ना. विशाल म्हणाला, हो बाबा, आता 120च्या स्पीडनेच पोचू आपण दोघे पण. संध्या म्हणाली, गाडी हळू चालवायची. विशाल म्हणाला, बरं बाई चालवतो बस. संध्या गाडीवर बसली आणि विशालने गाडी स्टार्ट केली आणि म्हणाला, गणपती बाप्पा मोरया. संध्या पण म्हणाली, बाप्पा आमचा प्रवास सुखरूप होऊ दे. विशाल संध्याला म्हणाला, संध्या मला धरून बस बरं का. विशाल गाडी एकदम स्लो स्लो चालवायला लागला. संध्या त्याला म्हणाली, काय हो अहो का असं करताय, चला ना लवकर. विशाल तिला म्हणाला, तूच तर म्हणालीस ना मला गाडी एकदम स्लो चालवा म्हणून, म्हणून स्लो चालवतोय मी. संध्या त्याला म्हणाली, हो पण एवढी पण स्लो चालवा असं नाही म्हटले ना मी. स्लो नका चालू, नाहीतर आपल्याला इथेच फिरून यावं लागेल. चला आता, तुमच्या सोबत हा प्रवास आणि हे सगळे क्षण मला एन्जॉय करायचे आहेत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.